नमस्कार मंडळी. आज आपण संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग कानडावो विठ्ठलू करनाटकू हा जो आपल्याला सगळ्यांना अतिशय परिचित, अतिशय आवडणारा आणि एक आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवतो असा तो अभंग आहे. त्याच्याविषयी थोडासा उहापोह, थोडंसं रसग्रहण आणि गायन असं मी आज करणार आहे. तर या माझ्या प्रवासात आपण सगळे मला शेवटपर्यंत साथ द्याल आणि आपल्याला हा प्रयोग आवडेल अशी खूप खूप इच्छा आहे, देवाकडे प्रार्थना आहे. हा अभंग संत ज्ञानेश्वरांचा एक अनेक स्फुट रचनांपैकी एक आहे. संत ज्ञानेश्वरांचं काव्य हे वाङ्मय दृष्ट्या आणि भक्तिरस दृष्ट्या पण खूप दोन्ही अतिशय उंचीवर असतं आणि त्या दोन्ही गोष्टी त्याच्यात खूप समरसून गेलेल्या असतात. त्या आणि या अभंगाची चाल पण अतिशय त्या अर्थाच्या अनुषंगाने दिल्या गेलेली आहे. राग त्याचा यमन कल्याण आहे आणि त्याचे जे लगाव आहेत वेगवेगळे त्याची आपण आता थोडंफार चर्चा करूच यात. ते पण ह्याच्या अर्थाला खूप छान खुलवतात. तर हृदयनाथजींच्या पण संगीत दिग्दर्शनाच्या कौशल्याची कमालच आहे ती. आणि त्याहूनही आशाताईंनी पण ज्या दर्जाचं गायलेलं आहे, अर्थात त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायलाच नको. वेगवेगळ्या शब्दातलं अंतर, शब्द कुठे सुरू करायचा कुठे संपवायचा, एका शब्दातल्या अक्षरांमध्ये किती जागा असायला पाहिजे, एका अक्षरावर कुठल्या प्रकारचे लगाव घ्यायचे, हे सगळं मला असं वाटतं ते असं इंट्युटिव्ह सायन्सच आहे. ते त्यांनीच ते दिग्दर्शन करावं, त्यांनीच ते गावं आणि आपल्यासारख्यांनी त्याचं आकलन करावं. त्यात सुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो. तर संत ज्ञानेश्वर म्हणतात, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथेची शोभा. की पांडुरंग म्हणजे कृष्णाचा अवतार आहे. तो जेव्हा द्वारकेहून आला त्याच्या अंगावर पांढरी रेती होती म्हणून तो पांढरा रंग असा माहिती मी वाचली. पण त्याहूनही जास्ती मला असं वाटतं की अगणित लावण्य हे त्या रत्नांच्या प्रभेने ती जी कांती उजळली आहे त्याचं ते वर्णन आहे. कानडाघो विठ्ठलू कर्नाटकू म्हणजे कानडा हा कर्नाटकातून आलेला देव हा एक अर्थ, आणि कानडा म्हणजे अगम्य आणि कर्नाटकू म्हणजे विविध नाटकं करणारा असा दुसरा अर्थ त्याचा आहे. पण मला असं वाटतं कर्नाटकातून आलेला ज्या पद्धतीने याला संगीत दिलं गेलेलं आहे त्यावरून हृदयनाथजींना पण तोच अर्थ अभिप्रेत असावा असं मला वाटतं आणि मला सुद्धा तो जास्त समर्पक वाटतो. म्हणजे उदाहरणार्थ ज्या प्रकारे त्याच्यावर लगाव पण घेतलेले, कानडाव विठ्ठलू असं नाही, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू अशा प्रकारे जो लगाव आहे त्या संबंधी मी बोलत होते. तर खोळबुंती घेऊन खुणाची पावली, आळविल्या नदे साधू, की खोळ आणि बुंती असं आवरण घेऊन तो देव विटेवर उभा आहे. पांडुरंग हा भक्तांवर अतिशय प्रेम करणारा देव आहे. विटेवर तिष्ठत तो पुंडलिकासाठी उभा आहे. त्याची आळवणी करते आहे भक्त ती. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू, की शब्दांच्या शिवायच भक्त आणि परमेश्वर ह्यांच्यातला दुवा घनिष्ठ संबंध, त्यांचा संबंध एकमेकांशी असलेलं नातं उलगडवणारा हा अभंग आहे. की हे जे नातं आहे हे परा ते वैखरी या वाणीच्या ज्या 4 अवस्था आहेत त्याच्याही पलीकडे, त्याच्याही आधीच तो देवाशी संवाद साधला गेलेला आहे. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेने सांगे, वाणी काय सांगणार ह्याच्यामध्ये. तर आता ह्या कडव्याची चाल थोडंसं ह्याच्यामध्ये पद्य किंवा यमक थोडं कमी आहे असं मला वाटतं. परंतु आपण जेव्हा ते ऐकतो आणि ज्या पद्धतीने ते गायला पण गेलेलं आहे की आपल्याला थोडं सुद्धा लक्षात ही गोष्ट वाटत पण नाही, असा एवढा सुंदर तो अर्थ त्याच्यातला उभारून आलेला आहे. आणि ह्या अभंगाची लय अतिशय छान उगवती आहे आणि अभंगाची चाल त्या मानाने थोडी अशी संथ जरी झालेली असली तरी ती त्याच्या काही विशिष्ट हेतूनीच ती केली गेलेली आहे असं मला वाटतं. कारण की वेगवेगळ्या शब्दातले अर्थ बाहेर आणण्यासाठी त्याच्यावर जे लगाव वापरले आहेत त्यासाठी ती जागा खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ शब्दे वीण संवादू ही चाल जी आहे ती थोडी संत आहे, परंतु त्याच्यावर ज्या प्रकारे लगाव घेतलेली आहे की थोडासा श्वासाने ती घेतलेली जागा. शब्दे वीण संवादू
2 वेळा त्या संवादूवर आघात केलेला आहे. दुजे विण अनुगादू ह्याच्यावरची पण आपल्याला जागा माहिती आहे. हे तव कैसे निगमे, या हर्षाने ती भक्त इतकी हर्षित झालेली आहे आणि ती अचंबित झालेली आहे की आता हे कसं, हे कैसे निगमे, म्हणजे हे निगमेचा जो हर्ष आहे तो निगमे हा स्वर वर नेऊन त्याच्यावर इतका छान पद्धतीने तो सोडलेला आहे. हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले. त्यानंतर पाया पडू गेले तव पाऊलाची न दिसे, ही जी हर्षाची अचंबितपणाची भावना आहे. आता हा अभंग 3ही सप्तकात स्वैरपणे फिरतोय, वेगवेगळ्या लयीमध्ये फिरतो आहे आणि वेगवेगळे शास्त्रीय संगीताचे, भारदस्त शास्त्रीय संगीताचे लगाव, गमक म्हणा, स्फुटताना म्हणा, द्रुतताना, ह्या सगळे ह्याच्यात वापरून तो अर्थ अभंगाचा बाहेर आलेला आहे. पण कुठेही आपल्याला असं वाटत नाही की आपण शास्त्रीय संगीत ऐकतोय. इतकं छान ते गुंफल्या गेलेलं आहे की पाया पडू गेले तब, हा गमक तर आहेतच परंतु स्फुट तानेच्या द्रुत तानेच्या अंगाने ते घेतलेलं आहे. पाया पडू गेले तब पाऊलची न दिसे. आता उभाची स्वयंभू असे की हा जो हर्ष, अतुलनीय झालेला आनंद आहे, पाया पडायला गेली आहे ती परंतु पाऊलच दिसत नाहीये. पाऊल, त्याचं शिर, त्याची उजवी बाजू डावी बाजू कुठेच दिसत नाही, कारण की एकरूप झालेले आहेत भक्त आणि देव. परंतु हा जो उभाची स्वयंभू असे आहे की तो उभा आहे स्वयंभू, जळी स्थळी काष्टी पाषाणी पांडुरंग आहे ही, परंतु देवाच्या अस्तित्वाची जाणीव ही आपल्याला नेहमी शांतता आणते. तो 2 शब्दातलं अंतर आणि ती चाल बघा तुम्ही. उभाची स्वयंभू असे, किती तुम्ही क्षणात त्या भावनेमध्ये शिरता. आणि या कडव्याचा दुसरा जो भाग आहे तो जो अचंबितपणा आहे तो दाखवणार आहे, ती चाल वेगळीच आहे, खूप छान. नंतर क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, आलिंगन देण्यासाठी क्षेमा लागी जीव उतावीळ झालेला आहे भक्ताचा. आणि ती जेव्हा आलिंगन द्यायला जाते तेव्हा देव कुठे आणि भक्त कुठे आहे समजत नाहीये. तिला असं वाटतं की मी एकटीच आहे, परंतु ती देवामध्ये सामावलेली आहे. तर ही जी अतिशय तीव्र भावना आहे ती दाखवण्यासाठी ज्या प्रकारे स्फुटतानाचा, द्रुततानेचा उपयोग केलेला आहे की, आणि कुठेही त्या शब्दाच्या बाजूनी ती तान, त्या शब्दाला लागून नाहीये ती तान, त्या शब्दामध्येच गुंफलेली तान आहे. क्षेम देव गे नाही, क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, की पूर्ण तान हा शब्द त्याच्यात गुंफला जातो. क्षेम देव गेले तब, तो लेचा जो ए आहे तो कुठेही हलत नाही. ही इतकी ती भावना तीव्रतेने जी बाहेर आणली आहे त्यामुळे झालेलं आहे ते. मीची मी एकली आसावला जीव राहो. तर अशा प्रकारे परमेश्वर आणि देव ह्याच्यातला दुवा किती छान त्याच्यात उलगडा लाव केला आहे. आणि तो संगीत, गायन, अभंगाचा अर्थ, या सगळ्याची अनुभूती आपल्याला पुन्हा पुन्हा ते ऐकावंसा वाटतो आणि दरवेळेला ऐकलं की काहीतरी वेगळंच त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं. हा अनुभव आता आपण अभंग ऐकू पण यात आणि तो तुम्हाला येईल असं मला नक्की वाटतं. पांडुरंग कांती दिव्या तेज झळकती, रत्न किळ फाकती प्राभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा, कानडाव विठ्ठलू करनाटकू
कर्नाटकू इणे मजलावी यला वेधू खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्याने दी साधू कानडाव विठ्ठलू कर्नाटकू इणे मजलावी यला वेधू शब्दी वीण संवादू दुजे वीण अनुवादू शब्दी वीण संवादू दुजे वीण अनुवादू हे तव कैसे निगमे परे ही परते बोलणे खुंटले वै खरी कैसे नि सांगे वै खरी कैसे नि सांगे कानडाव विठ्ठलू कर्नाटकू इणे मजलावी यला वेधू पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे समोर की पाठी मोरा न कळे ठक्कची पडिले तैसे कानडाव विठ्ठलू कर्नाटकू इणे मजलावी यला वेधू क्षेमा लागी जीव उतावे माझा क्षेमा लागी जीव उतावे माझा म्हणूनी स्फुरताती बाहू क्षेम देऊ गेले तव मीची मेकली क्षेम देऊ गेले तव मीची मेकली असावला जीव राहो कानडाव विठ्ठलू कर्नाटकू इणे मजलावी यला वेधू बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणोनी बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणोनी अनुभव सौरसू केला दृष्टीचा डोळा पाहो गेलिये तव भितरी पालटू झाला तव भितरी पालटू झाला कानडाव विठ्ठलू कर्नाटकू इणे मजलावी यला वेधू इणे मजलावी यला वेधू इणे मजलावी यला